सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. रेश्मा मस्त दिसतात ग. थँक्यू. इतकं सिंपल थँक्यू. ब्युटिफुल. थँक्यू. नाही असं लिहिलंय ह्याच्यावर, फॉर द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन दिस हाऊस. दरवाजात ठेवून गेलो होतो कोणीतरी. कोणासाठी असेल बरं? कुणासाठी काय रे? ॲनासाठी. तिच्याहून गोड कोणी दिसतं का या घरात? माझ्यासाठी आहे. आहे ना? ओपन करतेस? नाही म्हणजे तू गोड दिसतेसच, त्याबद्दल काहीच वाद नाही, पण रेश्मा सुद्धा काही वाईट दिसत नाही. हा म्हणजे ती थोडीशी दुर्दैवी असेल, पण ती सुंदरच नाही असं म्हणणं म्हणजे. हो रेश्मा, इट्स फॉर यू. घे. हा ग, नाही ग, गंमत करतोय तो. तुझ्यासाठीच आहे. नो रेश्मा, इट्स फॉर यू ओनली. ब्युटिफुल गर्ल. रे किती मुंगे झाले तिथे. कुठे? इकडे हे तुमचा गोडवा बघून. हे बघ रेश्मा, तो बॉक्स घरातल्या सगळ्यात सुंदर मुलीसाठी आहे. अरे ठीक आहे, मग आम्ही मिळून उघडू. उघडताय का बॉक्स? नाही कसं आहे माहिती का, की हा बॉक्स या घरातल्या सगळ्यात सुंदर मुलीसाठी आलाय, आणि या घरात आणखी एक मुलगी राहते हे विसरून कसं चालेल ना. आणि ती इथे नसताना हा बॉक्स असं उघडणं म्हणजे मला तरी हे अनएथिकल वाटतं. सो का तुम्हाला सुंदर वाटत नाही का मीनल? मीनल सुंदरच आहे. हो खूप खूप सुंदर आहे. गप बस का यार मीनल, तोंड धुवून या आधी. मी काय तोंड वगैरे धुणार नाही. मी तसं जाणार आहे आणि मस्त खूप 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 झोपणार आहे. एक मिनिट थांब जरा, थोडा वेळ इकडे झोपते. मीनल यार, हे सगळं घरभर पसरते धूळ यार. काय आहे माझ्यासाठी? नाही रे सुजा, इट्स फॉर द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन दिस हाऊस. कोणीतरी आपल्या दारात टाकून गेलं होतं सकाळी. मीनल उघडून बघ ग काय आहे. हे मला नको, मला काही इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही उघडा आणि घ्या वाटून. ठीक आहे. ॲना तू उघड. तू सगळ्यात सुंदर आहेस ना या घरातली. नाही अगं रेश्मा, तुला माहिती नाही तू किती गोड आहे. तूच उघडते. काय चाललंय तुमचं? तू उघड, तू उघड, तू उघड, तू उघड. अरे कोणीतरी पार्सल ठेवलंय या घरातल्या सगळ्यात सुंदर मुलीसाठी. हं. ठरवा ना आपापसात सगळ्यात सुंदर कोण आहे. नाही का कैवल्य? काय बोललायस सुजय, परफेक्ट. एक मताने ठरलं पाहिजे सगळ्यात सुंदर कोण आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तिघी आपापसात एकमताने ठरवत नाही की सगळ्यात सुंदर कोण आहे, तोपर्यंत या बॉक्सला कोणी हात लावणार नाही. म्हणजे या तिघींनी मिळून ठरवायचंय का सगळ्यात सुंदर कोण आहे ते? त्यात ठरवायचं काय? मला तसंही कोण पाठवणार आहे ना. जाऊ दे, तुम्हीच बघा. मला इंटरेस्टच नाहीये. तुम्ही उघडा. हा बाय. आय नो मी इनोसंट आहे, बट बाय ना.
काय असेल रे यात? तेच काय असेल यात? ते आता एखाद्या सुंदर मुलीने उघडलं तरच कळेल ना काय आहे ते यात. हं. काय बोललं? तसं तूही दिसतोस रे सुंदर कधी कधी. अरे त्या प्रगल्भाला घाबरून होतोच मी, आता तुलाही घाबरून राहावं लागेल. ठीक आहे. मिनल काय संपवायचा प्लॅन आहे? पाणी का फेस वॉश? गपरे. अरे अर्धा तास झाला तू ते तोंड धुतीये, इतक्या वेळेस घोड्याचा खरार झाला असता. अरे यार आशू माझी स्किन ऑइली झाली आहे. मग खायचं कशाला एवढं ऑइल? ए गप. आता कशी दिसते? पांढरा फटक म्हणजे काय ते आता कळलं मला. ऐका ना, चहा घेणार आहे का कोणी? ताई काय रे? वाव. नाही आज काय आज असंच साडी अचानक. असं काय करता? आज संकष्टी आहे की नाही? हा अगं नाही म्हणजे याच्या आधी संकष्टीला कधी नाही नेसलीस ना म्हणून सहज. या आधी ती कष्टी होती ना म्हणून नेसली नसेल. हाय गर्ल्स. वाव. ना तू केसांचं काहीतरी केलंयस का? वेगळं वाटतंय ना? अगं काही नाही, माझं बुटीक आहे ना त्याच्यासमोर एक पार्लर आहे, तिथे ऑफर सुरू होती. तर काही नाही, तिथे जाऊन मी हेअर स्पा करून आले आणि हे करून आले सगळं. कसं वाटतंय? छान आहे. मस्त. थँक्यू. रेश्मा तू एकदम साडीत नाही, ब्युटिफुल दिसतेस तू. हा थँक्यू. ते काही नाही, आपलं सहजच. मीनलचा चेहरा बघितला का आज? केवढा उजळलाय. काही केलंयस का? हो हो. छे ग कुठे काय, थोडस आपलं पाणी मारलंय. नॅचरल तेच ब्युटिफुल. गर्ल्स ऐका ना, मी मस्त शॉपिंग केली, येतं का तुम्ही बघायला? बघू काय ना तुझा ड्रेस. देवा काय चाललंय या घरात? फेसाळलेला सोडा, 3 पायांची कुत्री आणि एकमेकांचं कौतुक करणाऱ्या पोरी. फार डेंजर. आता या घरात राहता येणार नाही. बॅग पॅक केलीच पाहिजे. बॅग कुठे तुझी? इकडे वर आहे. हा घे काढ. हा भरायची आपल्याला जायचंय. काय? कुठे? ते नंतर ठरवू, पण इथे मोस्ट ब्युटिफुल प्रकरण टापायच्या आत आपल्याला इथून निघालं पाहिजे. वेडायस का? आत्ता तर तापलंय, मॅच रंगात आलीये. आता मैदान सोडणं म्हणजे वेडेपण आहे. अरे वेडा आहेस का तू? काय सुजय, सावकाश. काय ग? हा घे फोन. हा अच्छा, फोटो काढायचा का तुझा? माझ्या मोबाईलवर काढतो. अरे नाही, फोटो मी काढलाय, रिप्लाय सुद्धा आलाय. कुणाचा? राकेशचा. मी माझ्या फोन मधनं सेल्फी काढला आणि राकेशला पाठवला. त्यांचा रिप्लाय आलाय, ब्युटिफुल. क्या बात है. बघू बघू. छे खोटं बोललाय तो. नुसतं तुझं मन राखायला बोललाय. बघ ना, साधी गोष्ट आहे. एवढंच जर खरं वाटत असतं तर अख्खं लिहिलं असतं ना, ब्युटिफुल. ब्युटिफुल कशाला लिहिलंय? हा स्कॉलर, हीच ती वेळ आहे. बॅग भर, माझी भरलेली आहे. चल. हीच ती वेळ. आता गोल होणार आहे, गोल. आणि काय ग, मेन म्हणजे तू कशाला पाठवलास का राकेशला फोटो? काय गरज आहे पाठवायची? मग 1 मिनिट. मीनल, काय चाललंय तुझं? साडी तिची,
मोबाईल तिचा, फोटो तिचा, नवरा. तुला काय प्रॉब्लेम आहे? मला प्रॉब्लेम आहे. ते कळलं मला, तेच विचारतोय काय प्रॉब्लेम आहे. मला राकेशनी तिला ब्युटिफुल म्हटलं तर प्रॉब्लेम आहे. अरे काय नाही आवडलं, फक्त ब्युटिफुल तर म्हटलाय तो. स्कॉलर ब्युटिफुल म्हटलंय, ब्युटिफुल. ओ ब्युटिफुल म्हटलाय, मग काय चुकलं? काय चुकलं काय? आ आहेच रेश्मा ब्युटिफुल. थँक्यू सुजय. आणि साडीत तर वगैरे काय खुलून दिसतीये. लाजती बघ. अरे राकेश तरी काय करणार? हा थँक्यू सुजय. सॉरी. काय तुझं? आग लागली, आग लागली. येस काय करतोय? आग लागलीये, आपण जळून खाकू. बॅग भर, जास्तीत जास्त लांब जाऊ आपण, स्वस्त ठिकाणी जाऊ. नाहीतर असं करायचं का, हिमालयात जाऊ. हा, माझी दाढी वाढलेलीच आहे, तुझी तिथे जाईपर्यंत वाढेल. पेढायस का? हं? उलट आता तर खरी मजा येणार आहे. मॅच खूप रंगणार आहे बघ. मॅच रे स्कॉलर, तुला वाटतंय तू फुटबॉलची मॅच बघतोय, पण तुझा फुटबॉल कधी होईल ना सांगता येणार नाही. सुजा, हम्म, त्या मीनाला काहीतरी सांगणार आहे. काय आलं? मी ब्युटिफुल आहे तिला पटतच नाहीये. एक मिनिट ना, तू मीनलला पटवायला गेलीस? हं, तुझा मुद्दा? हं. ये बस इकडे बस. है ना बाळा, तुझा जीव केवढा, तुझं धाडस केवढं. Means? मीन्स हे बघ राणी, तू सुंदरच आहेस, पण हे तुला मीनलला पटवायची काय गरज आहे? तू आपल्या घरातलं सगळं छोटू बाळ आहेस की नाही, त्यामुळे तू सगळ्यात क्यूट आहेस की नाही, त्यामुळे तू सगळ्यात सुंदर आहेस की नाही. सुजा, तू हे खरं बोलतोय? ना मी खोटं बोलेन तुझ्याशी? मी 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 खोटं बोलेन तुझ्याशी? थँक्यू सुजा. केस विस्कटायची काय गरज होती? सुजय, हा तू आत्ता अॅनाला सुंदर म्हणालास? मी? हो तूच. म्हणजे सकाळी मला तू खोटं बोललास ना, खोटारडा. रेश्मा, हे बघ कसं झालंय. ॲना आपल्या घरातली सगळ्यात लहान मेंबर आहे की नाही. तिचं मन कोण समजून घेणार? ती दुखावली गेली तर किती वाईट होईल. ती दुखावली जाऊ नये म्हणून मी असं म्हटलं ग. नक्की? हो, सगळ्यात सुंदर तूच आहेस. ठीक आहे. सुजा, हं? मी लहान आहे म्हणून तू माझी समजूत काढलीस? वेडी आहेस का? सगळ्यात सुंदर तूच आहेस. हो. ना रेश्माच्या आयुष्यात ऑलरेडी किती दुःख आहेत नाही का? आपण मित्र म्हणून तिला सांभाळून घेणार नाही तर कोण घेणार? म्हणून मी म्हणालो सांभाळून घेतलं पाहिजे म्हणजे? तू माझं मन राखायला मला म्हंटल सुंदर? किती घाण आहेस तू. सुजय, सुजा, हे फार छान आर्टिकल आलंय. सुजय. का फार मस्त आर्टिकल आहे. सुजा. हॅलो गाईज, कशी दिसते मी? तर या घरातली सगळ्यात सुंदर मुलगी कोण? कोण काय? सिंपल, मी आहे. दे मला गिफ्ट. एक मिनिट मिनल, या घरात सगळ्यात ब्युटिफुल गर्ल मी आहे, सो ते गिफ्ट मला दे. एक मिनिट, रिप्लाय मला आलाय त्यामुळे ते गिफ्ट मला दे. एक मिनिट.
माझं बोलणं मला पूर्ण करू दे. मी म्हणत होतो या घरातली सगळ्यात सुंदर मुलगी कोण या प्रकरणामुळे काय झालंय माहितीये? रेश्मा रेश्मा आज तिचं स्वयंपाकात लक्ष नव्हतं. ॲना आज तिची कपडे धुण्याची टर्न होती, तिने कपडे धुतले नाही. मिनल या महिन्यात तिची वीज बिल भरण्याची टर्न होती, तिने वीज बिल भरलेलं नाही. म्हणजेच अन्न वस्त्र निवारा या आमच्या मूळ गरजांचा तुम्ही बळी दिलाय. कळतंय का तुम्हाला? हे बघ सुजय, आपण विदेशात राहत असतो ना तर माझं काहीही म्हणणं नव्हतं आणि या दोघीही सुंदर आहेत. पण आपण भारतात राहतो की नाही, आणि भारतीय स्त्रियांचा पोशाख म्हणजे साडी. आणि मला ती वागवताही येते. सूट तर होतेच होते. त्यामुळे जुनं ते सोनं या नियमाने. काय ग? काय जुनं ते सोनं? हा बघ ना, म्हणजे सुजयचा लॅपटॉप मॉडर्न आहे, कैवल्याचं म्युझिक मॉडर्न आहे. मग ते सोनं नाहीये, ते काय भंगार आहे, लोखंड आहे? बोल बोल. मिनल, मी तुला काही म्हटलं नाही. तू कसं सगळ्यांना बोलत राहते? तू मला पण बोलते, आता तू बोलते. एक मिनिट, एक तुमच्यातला हा वाद न संपणार आहे हे मला कळून चुकलंय. आणि म्हणून तुम्ही तिघी मिळून हे गिफ्ट उघडा. आपण पाहूया आतमध्ये काय येते. त्यावरून आपल्याला कळेल की हे गिफ्ट नक्की कोणासाठी आहे. म्हणजेच या घरातली सगळ्यात सुंदर स्त्री कोण आहे. ओके? गुड आयडिया. ओके ना? मला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, घ्या. नीट काढ. काय खाणार आहे सागर? अरे ह्या तर आम्हीच तिघे आहोत. स्त्री ही निसर्गाची सगळ्यात सुंदर निर्मिती आहे आणि म्हणूनच प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते. इट मीन्स आपण तिघी सुंदर आहोत. सॉरी. मी पण. ऐका ना, म्हणजे चांगलं आहे सगळं, पण कोणी पाठवलंय ते? ऍक्च्युली काय आहे, हा विचार सुजयचा वाटतोय, पण अक्षर तर काय बोललेच आहे. काय या घरातील सगळ्या सुंदर स्त्रियांना मला एक गिफ्ट द्यायचं होतंच. पण म्हणलं आज दिवसभर फ्री आहोत तर जरा स्पेशल पद्धतीने गिफ्ट देऊया, म्हणून हे. थँक्यू कैवल्या. हे मीनल, ह्याच्या खाली चॉकलेट पण आहे ना? हे हा. हो, तुम्हाला माहितीये का, हे चॉकलेट आहे ना, हे आपल्यासाठी नाहीये. मग हे चॉकलेट या घरातल्या सगळ्यात हँडसम मुलासाठी आहे. एक मिनिट, मी चॉकलेट खात नाहीये, तेच सांगायला आलोय की मी या स्पर्धेचा भाग नाही. उगाच अपमान कोण सहन करून घेईल? घे रे. काय बोलले? खरं सांगू, ती म्हणाली असती ना हे ब्रिलियंट माणसासाठी आहे तर मी घेतलं असतं, पण हँडसम वगैरे. कसं माहिती का सुजय, ती जर असं म्हणली असती ना की हे चॉकलेट एका
क्रिएटिव्ह माणसासाठी आहेत तर मी ते घेतलं असतं, पण ते हँडसम वगैरे नाही. कसं आहे, तू काहीही घालतोस पण हँडसम दिसतोस रे. तू सुजय, तुला कळत नाही खरं तर काय घालायचं, पण तू मनाने चांगला आहेस त्यामुळे तू ना सुंदर दिसतोसच. तू पण गे रे कैवल्य. कमॉन सुजय. काय झालं मग? काय झालं हा? इकडे तुम्ही भांडणात बसलायत आणि या घरातल्या सगळ्यात ब्रिलियंट, सगळ्यात हँडसम, सगळ्यात क्रिएटिव्ह माणसाने चॉकलेट खाल्ला सुद्धा अशोक,